नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। घोडबंदर रोड येथील उच्चभू वस्ती असलेल्या ठिकाणी सैफ अली खानचा हल्लेखोर बांगलादेशी नागरिकाला हिरानंदानी इस्टेट येथून रविवारी पहाटे अटक केली। ठाणे पोलिसांच्या मदतीने मुंबई पोलिसांनी बांगलादेशी आरोपीला अटक केली। ठाणे परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू असल्याने ते बांगलादेशी नागरिकांचा अड्डा झालाय। ठाणे पोलिसांनी आता बांगलादेशी नागरिकांना शोधून काढण्याची मोहीम हाती घेतली आहे। ठाण्याच्या हिरानंदानी इस्टेट भागात लेबर कॅम्प जवळ मिळालेल्या आरोपीनं या परिसरात दहशत निर्माण केली आहे। या भागात करोडो रुपये किमतीची घरे आहेत। या ठिकाणी अनेक इमारतींच्या बांधकामांचं काम सुरू आहे। सोबत मेट्रोचं देखील कास्टिंग यार्ड आहे। यासाठी लागणारा मोठा कामगार वर्ग या भागात राहतो। सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी या भागातून मिळाल्यानंतर आता या सर्व परिसरात ठाणे आणि मुंबई पोलिसांनी मोठी शोध मोहीम घेतली आणि मोबाईल टॉवर लोकेशनच्या आधारे आरोपीला अटक केली। हा आरोपी या भागातून मिळाल्यानंतर ठाणे पोलीस देखील चांगलेच कामाला लागले आहेत। मंत्री उदय सामंत, प्रताप सरनाईक यांच्यासह राजन विचारे, नजीब मुल्ला, अनेक IPS अधिकारी, माजी पोलीस महासंचालक या परिसरात राहतात। ठाणे पोलीस आयुक्तालयात आता बांगलादेशी विरोधात मोठी मोहीम हाती घेतली आहे। ठाणे स्टेशन ते गायमुख आणि शिळफाटा आणि पुढेही मोठ्या प्रमाणात गृहसंकुले आणि नागरिकांची संख्या वाढत आहे। या बांधकाम व्यावसायिकांना मजूर पुरवणारे ठेकेदारांना बांगलादेशी नागरिक हे स्वस्तात मिळतात। त्यामुळे बहुतांश बांगलादेशींचा अड्डा हा बांधकामांची ठिकाणी झाला आहे। ठाणे पोलिसांनी बांगलादेशी नागरिकांना शोधून त्यांच्या मायदेशी परत पाठवण्याची मोहीम सुरू केली आहे। ठाणे जिल्ह्यातच नव्हे तर मुंबई, ठाण्यासारख्या अनेक शहरात बांगलादेशी नागरिक आढळतात। मात्र त्यांच्याकडे भारतीय नागरिक असल्याचे पुरावे म्हणजे राशन कार्ड, मतदान कार्ड, आधार कार्ड हे दलालांच्या माध्यमातून ते मिळवतात। त्यामुळे बांगलादेशी घुसखोरांना शोधून काढण्यासाठी पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे। ठाणे पोलिसांनीही बांगलादेशी नागरिकांची शोध मोहीम सुरू केली। बांगलादेश हे नवी मुंबई, ठाणे, दिवा, भिवंडी, मीरा भाईंदर, नालासोपारा अशा बांधकामांची भरभराट असलेल्या ठिकाणी आढळतात। त्यातच बारमधील बारबाला, फळभाजी, सीझनचा धंदा करणारे जास्तीत जास्त बांगलादेशी आढळतात। त्यामुळे भारतीय कोण आणि बांगलादेशी घुसखोर कोण हे शोधणं आता कठीण जातंय। हिरानंदानी इस्टेट भागातील नागरिकांनी आता या अवैध घुसखोरी विरोधात स्थानिक कार्यालय आणि व्यापारी आस्थापनांना पत्र देऊन कामगारांची माहिती घेण्याचं आवाहन केलंय। जर अशा प्रकारे पडताळणी नसेल तर त्यांना नोकरी न देण्याचं आवाहन शिवसेनेचे शिंदे गटाचे स्थानिक नेते प्रवीण नागरे यांनी देखील केले आहे।